लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। देवळाली कॅम्प येथील परिसरात सतत वीज पुरवठा खंडित होऊन नागरिकांचे हाल होत असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देवळाली कॅम्प शहर शाखेच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयावर धडक दिली आणि अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला। मात्र अधिकारी गैरहजर असल्याने त्यांचा निषेध करत शिष्टमंडळाने अधिकारी नसल्याने निदर्शनास आल्याने आंदोलनाचा इशारा दिला। गेल्या काही दिवसांपासून देवळाली कॅम्प शहर आणि परिसरात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे। याबाबत वीज वितरण कंपनीचे कोणी अधिकारी नागरिकांशी संपर्क साधून परिस्थिती सांगत नाही। त्यामुळे जनतेच्या भावनेचा उद्रेक झाल्याने रिपाई जिल्हा नेते सुरेश निकम आणि शहराध्यक्ष राजू जाधव, युवक शहर अध्यक्ष रवींद्र गायकवाड, जिल्हा संघटक मनोज पगारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली। यावेळी येथील जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांचा मोठा संताप झाला। त्यांनी आपले निवेदन अधिकाऱ्यांच्या खुर्चीला चिटकवले। तसेच अभियंता केशव जायभावे यांनी भ्रमणध्वनी केला असता त्यांनी कामानिमित्त बाहेर गेल्याचे सांगितले। मग या कार्यालयात जबाबदार कोण असा सवाल शिष्टमंडळाने उपस्थित केला। सध्या उन्हाळ्याची उष्णता आणि पावसाची सुरुवात, त्यात सारखा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे। रोज दिवसभर अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असून कामगार वर्ग, शेतकरी, दवाखान्यातील रुग्ण, व्यावसायिक अशा अनेक लोकांना खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे। वीज बिल भरण्यास उशीर झाला तर वितरण कर्मचारी आणि अधिकारी नागरिकांचा वीज पुरवठा बंद करतात। मग या वीज वितरण अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष घालून याचे निवारण करावे, जेणेकरून वीज पुरवठा सुरळीत सुरू राहील। अन्यथा आम्ही वरिष्ठांना निवेदन देऊन वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिष्टमंडळाने यावेळी दिला। यावेळी रिपाई नेते सुरेश निकम, जिल्हा नेते सुभाष बोराडे, जिल्हा संघटक मनोज पगारे, शहराध्यक्ष राजाभाऊ जाधव, युवक शहर अध्यक्ष रवींद्र गायकवाड, प्रनिल शेजवळ, सचिन भालेराव, कुणाल काळे, धनराज गायकवाड, शैलेश पगारे, बाळासाहेब दोंदे, किशोर साळवेसह रिपाई पदाधिकारी उपस्थित होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय असो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय असो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय असो। आठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उत्कामी अधिकाऱ्यांचा धिक्कार असो। या ठिकाणी प्रथमतः महापुरुषांना दिवाण अभिवादन। आज देवळाली कॅम्प वीज मंडळ ऑफिस येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने एक निषेध व्यक्त करण्यात येत आहे। भर उन्हाळा असताना इथे रोज लाईट 5-5 मिनिटाला जाती। सर्व नागरिक, सर्व महिला, सर्व शेतीला लाईट जाण्यामुळे त्रस्त झाले आहे। तरी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने साहेबसुद्धा आम्हाला इथे भेटले नाही। आत्ता साहेबांचं फोनवरती बोलणं झालं, साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं नाही। परंतु आम्ही यानंतर जर असा प्रकार जर घडत असला, नेहमीप्रमाणे सारखी लाईट जात असली, तर आम्ही या कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही, अशी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देवळाली कॅम्प युवक शहराध्यक्ष व सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी एक निषेध व्यक्त करतो। शिष्टमंडळ तुम्ही साहेबाला भेटायला आलो, परंतु साहेब गैरहजर असल्यामुळं, कारण का देवळाली कॅम्पची जनता ही त्रस्त झाली या लाईटीला। लाईट येती जाती, लाईट बिलकुल अशी जाती, पाऊस नसला तरी लाईट जाते, पाऊस असला तरी लाईट जाते। गरम दुनियाभरचं झालं, खूप गरम आहे। त्याच्यामुळं आम्ही आज ज्या साहेबाला भेटलो, पण साहेब गैरहजर असल्यामुळं आम्ही पुढच्या वेळेस पुन्हा येऊ। साहेब नसले तर आम्ही MECBच्या टाळं मारून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाऊ। साहेबाची बदली आम्हाला पाहिजे, कारण का हे साहेब असल्यामुळं कुठल्याही लाईटीला, कुठल्याही देवळाली कॅम्पची जनता यांना त्रस्त झाली। त्याच्यामुळं आम्ही आज साहेबाला भेटायला, पण साहेब नसल्यामुळं मी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष राजेंद्र मोहन जाधव, जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी लोंढे साहेब, महाराष्ट्र सचिव संतोषजी कटारे यांच्या आदेशानुसार आम्ही आमचं शिष्टमंडळ देवळाली कॅम्पला आम्ही MECBला भेटायला आलो। धडक दिली, परंतु साहेब गैर असल्यामुळं आम्ही आज इथं निवेदन द्यायला आलो होतो। साहेब बोला। आम्ही साहेब या ठिकाणी नसताना आम्ही खुर्चीला निवेदन दिलेलं आहे। साहेब या ठिकाणी जागोजागी राहत नाही। काही ठिकाणी या विद्युत महामंडळाचा इतका त्रास झालेले लोक की आजारी पेशंटला ऑक्सिजन लावल्या गेलं तरी लाईटी जात आहे। त्या लोकांचं काही कमी जात झालं तर कोण जबाबदार? आम्ही ते साहेबांना विचारणार आलो
की त्या लोकांना जर कमी जास्त झालं, ऑक्सिजन बंद आहे किंवा काय लाईटीमुळे खूप प्रॉब्लेम येत राहिलेले, लहान लहान लेकरांना आम्ही आमच्या तर महिला मंडळ सगळ्या येणार होत्या, पण आम्ही ते थांबवल्या. दुसऱ्यांदा आम्हाला तो धडक मोर्चा घेऊन येऊ, पण आज साहेब या ठिकाणी पाहिजे, या ठिकाणी हजर नाही आहे. तर तरी आमचे आम्ही प्रमुख आलेलो आहे फक्त, म्हणजे सुरेश नाना जिल्हा नेते, राजू जाधव शहराध्यक्ष, आमचे युवक अध्यक्ष रवी गायकवाड, परनीश शेजवळ, बाळा हे आणि मोरे आपले सगळे आलेले विचारे. तर बाळासाहेब तोंडे, अनिल खडताळे, लालाभाई साळवे, रिक्षा युनियन अध्यक्ष, आम्ही सर्व प्रमुख आलेलो आहे. बाळासाहेब दोंदे आमचे जिल्ह्याचे. तर या ठिकाणी आम्ही फक्त प्रमुख आलेलो आहे. तरी साहेब या ठिकाणी हजर पाहिजे. साहेब आम्हाला म्हणता आम्हाला 1-1.5 तास लागेल. कुठं गेले, जेवायला गेले, कोणता जेवणाचा टाईम आहे 12 वाजता. हा साहेबाला आम्हाला विचारायचं करताच आम्ही आलेलो आहे. पण पुढच्या वेळेस आम्ही मोर्चा घेऊन येऊ. तरी आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आमच्या रिपब्लिकन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाशजी लोंढे यांचा आदेश व मार्गदर्शक आमचे संतोषजी काटेने महाराष्ट्र सचिव यांच्या आदेशाने आम्ही सर्व आलेलो आहे शिष्टमंडळ. तरी याची दखल नाही घेतली तर आम्ही पुढच्या वेळेस मोर्चा आणू साहेबाला. एवढे बोलून माझे शब्द. आज आम्ही या ठिकाणी अचानक धडक दिली, कारण की गेली 15 ते 20 दिवसापासून एक दिवस न टळता रोज लाईट जाते. हा काय प्रकार आहे? साहेबांनी याचं देवळी कॅम्पच्या सर्व जनतेला स्पष्टीकरण द्यावं. 1 दिवस लाईट गेली किंवा 1 तास लाईट गेली, 2 तास लाईट गेली, आम्ही समजू शकतो. परंतु आज आम्हाला या ठिकाणी काय यावं लागलं, का हा प्रकार काय आहे? देवळी कॅम्प जर सोडलं तर 6 नंबर जागेच्या पुढं लाईटी चालू आहे. आज देवळी कॅम्प शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जबाबदार अध्यक्ष हे साहेबांना फोन करतात, तर या साहेबाला फोन घ्यायला सुद्धा वेळ नाही. असा कोणता साहेब आहे हा? मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं इशारा देतो, यानंतर देवळी कॅम्पमध्ये 10 मिनटं जरी लाईट गेली तर आम्ही या कार्यालयाला लॉक लावल्याशिवाय, टाळं लावल्याशिवाय स्वतः बसत नाही. आजपर्यंत आम्ही फक्त शांततेच्या मार्गाने चाललो आहोत. ही रिपब्लिकन चळवळ आहे, आंबेडकरी चळवळ आहे. आंबेडकरी चळवळ ही शांत राहू शकत नाही. म्हणून या जो साहेब आहे, याचं नावही मला माहीत नाही, पण या साहेबाला मी इशारा देतो, की यानंतर जर लाईट गेली तर या कार्यालयाला आम्ही टाळं ठोकू. लाईट बिल वेळेवर या. लाईट बिल नाही भरलं का दुसऱ्या तिची लाईट कट, आणि मग लाईट जाती काय ना बघ. पहिल्या साहेबांनी स्वतः हजर पाहिजे. तिथं 24 घंटे आम्हाला अधिकारी पाहिजे. हा शेवटचा त्यांना इशारा देतो. यानंतर जर लाईट गेली तर आम्ही या MSCBला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही. जय भीम. रिपब्लिकन वार्तासाठी प्रतिनिधी भगूर, देवळाली कॅम्प प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.